मलया नीळ शीतळू पालवी नवे गाळू सुमनाचा परिमळू गुंफिता नये तैसा जाणा सर्वेश्वरू म्हणून साना थोरू स्वरूपाचा निर्धारू कवन जाणे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बैसोनिया खाऊ जोडी ओढाओढी चुकवूनी ऐसे केले नारायणे. बरवे जिने सुखाची घरीच्या घरी भांडवल न लगे बोलवे चावे. तुका म्हणे आटा अटी चुकली दाटी सकळ. जीव जेव्हा आत्मतत्वाशी त्या हृदयस्थ परमात्म्याशी जोडला जातो त्यावेळेसच त्याच क्षणीच खऱ्या अर्थानं सुखानं जगायचं सुरू होतं महाराज. कारण त्या अवस्थेपर्यंत त्या क्षणापर्यंत अशी वेळ येईपर्यंत जीव भौतिक सुखामध्येच रममान झालेला असतो. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्यची नाही ऐसा स्वभावाची पायी इंद्रियांचा स्वभाव आहे हो विषयामध्ये रममान होणं. आणि जीव तेच करत आलेला असतो महाराज. विषयाच्या ठिकाणी जीव लवकर रममान होतो. परंतु ते संपूर्ण सुख हे क्षणिक सुख आहे याची प्रचिती आध्यात्मिक जाग आल्यावर येते महाराज. आणि तिथून मग खऱ्या सुखाची गोडी लागते. कारण तो परमात्माही त्याच क्षणी जीवाचा अंगीकार करतो, स्वीकार करतो परमात्मा. ऐसे केले नारायणे बरवे जिने सुखाचे. कारण सर्व सुख हे प्रपंचात नाहीच आहे महाराज. ते आहे ते संत चरणी आहे, ते आहे ते सत्संगात आहे, ते आहे ते भगवत भक्तीमध्ये आहे. म्हणून तर मी नेहमी सांगतो की सर्व सुख हे फक्त परमात्म्याचे आहे. आणि मीच काय संतांनी तेच सांगितलं आहे. सर्व संत मालिका तुम्ही बघा, अभंगामध्ये इतकंच काय माऊलींची ज्ञानेश्वरी असेल त्या ज्ञानदीपिकेमध्येही परमार्थिक दृष्टीनं जेव्हा सुख शब्दाचा वापर झालेला आहे त्यावेळेस सुखाच्या अलीकडे किंवा पलीकडे सर्व शब्द आला आहे. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. तुका म्हणे सर्व सुख तुझे पायी सर्व सुख आहे. तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तैसा हृदयामध्ये मे रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतासी कामू विषयावर. जिथं जिथं सुख शब्द वापरला आहे त्या ठिकाणी सर्व शब्द त्याच्या अलीकडे किंवा पलीकडे जोडलेला आहे महाराज. आणि प्रापंचिक याच्यात वापरलेला असेल तर फक्त सुख शब्द वापरलेला आहे. त्या अर्थानं बहुतेक करून अशीच रचना आहे. म्हणून सर्व सुख हे परमार्थाच्या ठिकाणीच आहे महाराज. आणि याच सुखात जगता यावं, याच शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्याकरता आम्ही त्याच मार्गाने जायला पाहिजे. उगाचच पत्नी हरवली म्हणून हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊन आराधना करण्यात अर्थ आहे. रामाच्या मंदिरात गेलं तर राम म्हणतो माझीच हरवली, शोधण्याकरता मला हनुमंतरायाची मदत घ्यावी लागली. जे जिथं मिळतं तिथंच जायला पाहिजे महाराज मागायला. आणि हे जीवाला जेव्हा कळतं त्यावेळेस
आध्यात्मिक जाग येते, पारमार्थिक जाग येते आणि पारमार्थिक जाग आणून देण्याचं काम सद्गुरू करत असतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जाग करतात ते आणि या ठिकाणी भगवंत अर्जुनालाच जाग करतायत. आध्यात्मिक दृष्ट्या झपाटलेला अर्जुन, मायेमध्ये गुरफटलेला अर्जुन त्या मोहातून त्या मायेतून बाहेर यावा याकरता भगवंत आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 14 प्रशांतात्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थिता म्हणा संयम्य मच्चित्त युक्त आसीत मत्परा या श्लोकावर माऊली 289 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, मनाचा हन मारू का पवनाचा आधारू ध्यानाचा आदरू नाही परी. अर्थात कुंडलिनी जागृत झाली की नंतर मन जिंकणं, वायूचा विरोध करणं किंवा ध्यान करणं हेही प्रकार तेथे राहत नाही. अतिशय विरक्ती येऊन मन तुर्या अवस्थेत जातं महाराज कुंडलिनी जागृत झाली की. म्हणून ती कुंडलिनी जागृत यावी याकरताच भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि तेच माऊली आपल्या आजच्या ओळीमध्ये सांगतात, मनाचा हन मारू का पवनाचा आधारू ध्यानाचा आदरू नाही परी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.